तर जय हिंद. तर मागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं लेसन नंबर 4 जो आहे फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन चा पार्ट 1. आता आपण बघतोय पार्ट 2. तर पार्ट 1 मध्ये सांगितलं आहे की प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन म्हणजे काय. तर पार्ट 2 मध्ये सांगितलंय की पब्लिक सेक्टर ऑर्गनायझेशन म्हणजे काय. पब्लिक सेक्टर म्हणजे ज्याला 100% किंवा मोर दॅन 50% म्हणजे 51% ओनरशिप ही गव्हर्नमेंटची असते, त्याला म्हणतात पब्लिक सेक्टर ऑर्गनायझेशन. आता डिटेल मध्ये पब्लिक सेक्टर ऑर्गनायझेशन मध्ये म्हणजे फर्स्ट 3 क्लासिफिकेशन आहेत. गव्हर्नमेंट कंपनी डिपार्टमेंटल ऑर्गनायझेशन, स्टॅट्युटरी कॉर्पोरेशन आणि गव्हर्नमेंट कंपनी. आता डिपार्टमेंटल ऑर्गनायझेशन म्हणजे काय. डिपार्टमेंटल ऑर्गनायझेशन म्हणजे तुम्ही म्हणू शकता रेल्वे झालं, डिफेन्स वगैरे झालं, जिथं 100% ओनरशिप ही गव्हर्नमेंटची राहते. म्हणजे डिफेन्स मध्ये म्हणलं तर तुमचे आर्म फोर्सेस झाले, आर्म फोर्सेस मध्ये मिलिटरी, इंडियन नेव्ही, हे झाले हे डिफेन्स मध्ये, हे डिपार्टमेंटल ऑर्गनायझेशन मध्ये येतं. सो नंतर झालं रेल्वे म्हणजे रेल्वे झाले आपले, आणि नंतर झाले पोस्ट ऑफिस. हे एक्झाम्पल आहेत, हे टेक्स्टबुक मध्ये पण दिलेले आहेत. सो सेकंड क्लासिफिकेशन आहे स्टॅट्युटरी कॉर्पोरेशन. स्टॅट्युटरी कॉर्पोरेशन म्हणजे काय. स्टॅट्युटरी कॉर्पोरेशन म्हणजे इथे एक्झाम्पल दिलेले आहे, जसं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, LIC, असे मेन जिथं ओनरशिप, इथं तर 100% ओनरशिप आहे, जिथं मे बी 51% ओनरशिप गव्हर्नमेंटची. तो थर्ड आहे गव्हर्नमेंट कंपनी. गव्हर्नमेंट कंपनी म्हणजे परत 100% हे ओनरशिप म्हणू शकता. NTPC, बेल आणि HMT. बेल म्हणजे BHEL, भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड. तुमचे बिल्स वगैरे येतात ते इलेक्ट्रिसिटीचे, तर ते ह्यांच्या या कंपनीच्या अंडर येते, जी गव्हर्नमेंट कंपनी आहे. आणि नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, त्यात हिंदुस्तान मशीन टूल्स. सो हे झाले गव्हर्नमेंट कंपनी. आणि ह्याच्यानंतर आहे थर्ड म्हणजे MNC. सो MNC म्हणजे मल्टीनॅशनल कंपनी किंवा म्युनिसिपल मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन. मल्टीनॅशनल कॉर्पोरेशनचे एक्झाम्पल आहे बाटा, म्हणजे जो शूजचा ब्रँड आहे, हे मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन मध्ये येतात. म्हणजे हे जे कंपनी आहे, हे कंपनी मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन मध्ये येते. टाटा येते, इन्फोसिस येते. ह्याच्यामध्ये डिटेल एक्सप्लेनेशन ह्याच्यामध्ये एवढेच दिलेलं आहे. म्हणजे पार्ट 2 मध्ये हे पब्लिक सेक्टर कंपनीचे म्हणजे गव्हर्नमेंट कंपनीचे दिलेले. सो ह्याच्यामध्ये मोस्टली तुम्हाला डिस्टिंग्विश बिटवीन येतील एक्झाम मध्ये. सो जे तुम्हाला एक्सरसाइज मध्ये पण दिलेलं आहे लास्टला, लेसनच्या लास्टला. सो त्याच्यामध्ये असं आहे, म्हणजे डिस्टिंग्विश बिटवीन पब्लिक सेक्टर ऑर्गनायझेशन आणि प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन. प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन हे पार्ट 1 मध्ये क्लिअर झालेलं आहे. आणि पार्ट 1 मध्ये पण हे डिस्टिंग्विश बिटवीन आलेलं आहे की डिस्टिंग्विश बिटवीन प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन आणि पब्लिक सेक्टर ऑर्गनायझेशन. तर हा डिस्टिंग्विश बिटवीन पार्ट 2 मध्ये पण आलेला आहे. सो हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि नंतर पण म्हणू शकता तुम्ही डिपार्टमेंटल, स्टॅट्युटरी, गव्हर्नमेंट या तिघांमधून एक येऊ शकतं. डिस्टिंग्विश बिटवीन म्हणजे डिस्टिंग्विश बिटवीन डिपार्टमेंटल ऑर्गनायझेशन and statutory corporation, or distinguish between statutory corporation or government company. ह्याच्यामधून काय येऊ शकतं, किंवा डिपार्टमेंटल ऑर्गनायझेशन आणि गव्हर्नमेंट कंपनी. तर ह्याच्यामध्ये एवढंच. आणि मेनली कसं या लेसन मध्ये केस स्टडीज आहे. एक्सरसाइज मध्ये 3 केस स्टडीज दिलेले. सो केस स्टडीज पण येऊ शकतात. मोस्टली 5 to 6 मार्कला येऊ शकतात. 5 to 6 मार्कला हे केस स्टडीज येऊ शकतात तुमचे. सो डिटेल ह्याच्यामध्ये एवढंच आहे की पब्लिक सेक्टर ऑर्गनायझेशन म्हणजे काय. ह्याच्यामध्ये आन्सर इन ब्रीफ पण तुम्हाला येऊ शकतं. म्हणजे काय, ह्याचे मेरिट झाले, डिमेरिट, हे रायटिंग करू शकता तुम्ही, किंवा मिनिंग, डेफिनेशन, मिनिंग हे. तर जास्त आता पार्ट 1 मध्ये मोस्टली एक्सप्लेन केलेलं आहे की काय राहतं, म्हणजे प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन काय आणि पब्लिक सेक्टर ऑर्गनायझेशन काय. तर हे ह्याच्यात जास्त डिटेल मध्ये जाण्याची गरज तर नाहीये. सो मोस्टली आपले आता 5 चॅप्टर्स कम्प्लीट झालेले. सो ह्याच्यानंतर 6 चॅप्टर आहे इन्स्टिट्यूट सपोर्टिंग बिझनेस. सो इन्स्टिट्यूट सपोर्टिंग बिझनेस म्हणजे थोडक्यात तुमचं हे CB झालं, जस्ट वेट, नाबार्ड झालं, किंवा SIDBI झालं, वुमेन्स हेल्थ, वर्ल्ड बँक. सो हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये चेक करू.
म्हणजे नेक्स्ट लेक्चर 6 लेसनचा येईल, 6 लेसनचा. सो थँक्यू.